चलो काल काय झालं होतं आपलं चॅप्टर. ओके, काल आपण फाइंड आउट केलं होतं रेजिस्टन्स, वेटसोन ब्रिज वगैरे फाइंड आउट केलं. ठीक आहे, काल आपण हे बघितलं होतं. आवाज येतोय प्रकारे? राज येतोय का? हॅलो, आवाज येतोय माझा? हो सर, येतोय. ठीक आहे. तर काल आपण मेजरमेंट ऑफ कंडक्टिव्हिटी बघितलं होतं. तर हे माहिती तुम्हाला याला सेल म्हणतात. सेल असेल तर सेलचा स्वतःचा एक रेजिस्टन्स असतो. आणि रेजिस्टन्स का असतो सेलचा? कारण त्यातनं करंट जायचा असतो आणि मग तिथे व्होल्टेज जनरेट होतं. कधीही सर्किट असेल तर सर्किटमध्ये 3 पॅरामीटर असलेच पाहिजेत. त्याचं नाव असतं व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. हे असल्याशिवाय सिस्टीम रन होत असते. तर हा सेल आहे, सेल्स मधनं करंट जाणार आहे, म्हणजे स्वतःचा काय त्यात रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथे रेजिस्टन्स लावला अननोन म्हणून. हा आपला नोन रेजिस्टन्स होता आणि हा जो होता आपला नल पॉइंट होता. आणि आपण इथून 2 लेंथ काढल्यात की एसी लेंथ आणि बीसी लेंथ. हे बीसी लेंथ आणि एसी लेंथ. आपण म्हटलं हा अननोन हा एसीच्या प्रपोर्शन मध्ये असतो, नोन हा बीसीच्या प्रपोर्शन मध्ये असतो. आणि मग त्यातनं आपण एक इक्वेशन बनवलं, मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. आणि आपल्याला एसी माहिती होतं, बीसी माहिती होतं, नोन रेजिस्टन्स माहिती होतं. तर आपण अननोन रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केलं. अननोन कॅल्क्युलेट केल्यावरती माहिती होतं आपल्याला की अननोन कॅल्क्युलेट केल्यानंतर सेल कॉन्स्टंट तर आपण डायरेक्टली कॅल्क्युलेट करतो, कारण आपल्याला लेंथ माहिती असते, आपल्याला एरिया माहिती असतो इलेक्ट्रोडचा. त्यामुळे आपल्याला सेल कॉन्स्टंट डायरेक्टली काढता येतो. तर तुम्हाला लेंथ दिलेली असेल, तुम्हाला रेजिस्टन्स दिलेला असेल, रेजिस्टन्स दिलेला असेल कारण काय, तो आपण मेथड बघितली, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ऍक्च्युली दिलेला असतो. त्यावरून मी के काढतात, केला आपण कंडक्टिव्हिटी होतो. के नंतर तुम्ही पुन्हा त्याची मोलार कंडक्टिव्हिटी काढतात. आता कंडक्टिव्हिटी मोलार कंडक्टिव्हिटी फरक पुन्हा तोच. एका मोल साठी जेव्हा तुम्ही काढतात तेव्हा त्याला मोलार कंडक्टिव्हिटी म्हणतात. तर पॉईंट कळाला असेल, सिंपल आहे. इथून हे काढायचं, के ची व्हॅल्यू दिलेली असते. प्रॉब्लेम काल तुम्हाला सांगितलं डिस्कशन करायला किंवा तुम्हाला टाकायला. तर चला, कोणी बोलू शकतं का प्रॉब्लेम वरती काय? तर हे बघा, प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलंय ते बघू आधी. महत्वाचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय तुम्हाला की कंडक्टिव्हिटी ऑफ सेल कंटेनिंग. कंडक्टिव्हिटी म्हणजे प्रॉब्लेम कंडक्टिव्हिटीचा आहे. तर आपल्याला माहिती आहे कंडक्टिव्हिटी आपण इलेक्ट्रोलिसिस चॅप्टर मध्येच लर्न करतो, म्हणजे चॅप्टर नंबर आहे इलेक्ट्रोलिसिस. ओके, त्यात कंडक्टिव्हिटीच्या गप्पा होत आहेत, म्हणजे के च्या गप्पा होत आहेत. कंडक्टिव्हिटी म्हणजे के. आणि तुम्हाला दिलेला आहे कंटेनिंग केसीएल सोल्युशन. मग एक डायग्राम करायची, त्यामध्ये लिहायचं की हे सोल्युशन केसीएलचं आहे आणि त्याचं एम दिलेलं आहे. एम म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.1 एम. 0.01 एम एवढं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलंय. नंतर सांगितलंय टेम्परेचर तुम्ही ठेवलं इथे 25 डिग्री सेल्सिअस. तर हे नॉर्मल आहे, म्हणजे एक सोल्युशन आहे, त्या केसीएलचं सोल्युशन आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे, टेम्परेचर एवढं आहे. आणि त्या सोल्युशनचा तुम्हाला रेजिस्टन्स दिलेला आहे तो 604 ओहम दिलेला आहे. एवढं तुम्हाला कळालं पाहिजे. मग सिंपल आहे. काय कळालं? एक डायग्राम काढायची. डायग्राम काढायची का? तर इमॅजिन, हे बघा, प्रॉब्लेम तुम्हाला आधी समजला पाहिजे किंवा इमॅजिन तर झाला पाहिजे. जर आपल्याला इमॅजिन होत नाही तर डायग्राम काढा. डायग्राम मध्ये सिंपल गोष्ट आहे, केसीएलचं सोल्युशन दिलं आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन एम म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन. एम म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. ओहम म्हणजे काय दिलंय तुम्हाला? रेजिस्टन्स दिला आहे. आणि टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर दिलंय. कोणाचं दिलंय? केसीएल. काय म्हटलंय पुढे? केसीएलचं एवढं तुम्हाला दिलंय. मग तुम्ही केसीएल घेणार, त्याच्या ह्या 3 गोष्टी लिहून घेणार. कंडक्टिव्हिटीच्या गप्पा होत आहेत. ठीक आहे, एवढं तुम्हाला पहिल्या लाईन्स वरनं कळालंय. यात कोणाला काही इश्यू आहे का? बोला. नाही सर. ठीक, पुढे जाऊ. आपण काय केलं की मग आता तुम्हाला पुढं आता असं दिलेलं असतं म्हणजे त्याला युज करायचं असतं. मग पुढे काहीतरी दिलं असेल ना, मग सांगितलं द सेम सेल कंटेनिंग. आता सेम सेल, सेम सेल म्हणजे काय? तो सारखा सेल आहे. त्यामध्ये आता त्या सेम सेल मध्ये म्हणजे सेल, हे बघा, याला सेल एक मिनिट, सॉरी. हॅलो सर. हे बघा,
वेटिंग लिस्ट क्लिअर करायला रूपच ते ऍड होते. ठीक आहे. तर बघा सेम सेलच्या गप्पा होत आहेत. सेम सेल म्हणजे काय? तर म्हणजे तुम्हाला सांगितलं सेलचा मिनिंग असतो एक फ्लास्क असतो, फ्लास्क मध्ये 2 रॉड असतात. त्यामध्ये एक लिक्विड असतं, त्याला आपण सोल्युशन म्हणतो. आणि हे इलेक्ट्रोड असतं, याला आपण सेल म्हणतो. आणि या सेलचा रेजिस्टन्स कसा काढला ते आपल्याला माहिती आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण त्याचा रेजिस्टन्स काढला. तर याला सेल म्हणतात. सेल म्हणजे काय? एक फ्लास्क डोक्यात आलं पाहिजे, फ्लास्क आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड टाकले, त्यामध्ये एक सोल्युशन ठेवलेलं आहे. मग ते सोल्युशन कशाचं येऊ शकतं? ते एसएलचं असू शकतं, केसीएलचं असू शकतं. मग त्या केसीएल काय म्हणतात ते तुम्हाला माहिती आहे, त्याला इलेक्ट्रोलाइट म्हणतात. मध्ये काय भरलेलं असतं? इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? की जे आयन्स तयार करतात. समजतं ना काय चालला गप्पा? समजल्या पाहिजेत. पॉईंट करतोय मी काय बोललो तर? हो जबरे? हो हो सर. मग आता मी जेव्हा म्हणतोय की सेम सेल, सेल म्हणजे आपण असा एक सेल होता त्याच्यामध्ये सीएल होतं. ओके. आता तो सेल घेतला त्याच्यामध्ये आता AgNO3 टाकलं. काय म्हणतो मी पुन्हा सांगतो. सेल एक हा जो सेल होता तोच पुन्हा वापरला गेला. आधीच्या सेलमध्ये केसीएल होतं, ह्या सेलमध्ये AgNO3 आहे. बरोबर? हो म्हणजेच मला सांगा आता सेल झाला का? नाही. सेल चेंज झालेला नाही. मग जर सेल चेंज नाही झाला तर त्यातलं इलेक्ट्रोडचा क्रॉस सेक्शन एरिया चेंज होईल का? त्या इलेक्ट्रोड मधलं डिस्टन्स चेंज होईल का? नाही. सेम सेल आहे ना. हे बघा सेल कॉन्स्टंट काय असतो? सेल कॉन्स्टंट म्हणजे काय की हा जो सेल असतो त्याचा स्वतःचा एक कॉन्स्टंट असतो. म्हणजे प्रत्येक सेल म्हणजे ते सेल म्हणजे लक्षात आणायचं इलेक्ट्रोड आणि ते फ्लास्क. त्या स्वतः सेलचा एक कॉन्स्टंट असतो. तो कुठून काढलेला असतो? त्या इलेक्ट्रोड मधलं डिस्टन्स आणि त्या इलेक्ट्रोडचा क्रॉस सेक्शन एरिया. मग तुम्हाला इथे काय सांगितलं गेलं आहे? सेल सेम यूज केला. म्हणजे याचा कॉन्स्टंट जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला याचाही कॉन्स्टंट तोच असेल. पॉईंट करतोय ना? हे बघा सेल कॉन्स्टंटचा आणि तुमच्या केसीएलचा AgNO3चा काही संबंध नाही. कधीही तुम्हाला कोणतीही गोष्ट सायन्स मध्ये प्रूव्ह करायची असेल तर तुम्हाला काय सांगितलं गेलं की हा एक सेल होता, हा एक सेल आहे. हे बघा हा केसीएलचा सेल आहे. ओके. आणि हा सेल तुम्हाला दिलाय का दिलाय माहितीये का? की तुम्हाला सांगितलं आहे की हा केसीएल आहे आणि या केसीएलचा जो सेल आहे तोच आपण AgNO3 ला यूज करतोय. तोच फक्त त्यातला केसीएल काढला गेला, त्यात AgNO3 टाकला गेला. याचा मिनिंग काय आहे? कोणाला माईक चालू असेल बंद करा. सर. तर केसीएल आणि AgNO3 हा तो आदित्य पण वेटिंग लिस्ट मध्ये. काय वेटिंग लिस्ट मध्ये? या कुशनला सांगितलं होतं मी की तो ठीक आहे. चला इकडे फोकस करा. पॉइंट आपला हा होता की डायग्राम पुन्हा काढतो. आपल्याकडे एक अशी सिच्युएशन दिली आहे की सोल्युशन साठी एक सेल दिलेला आहे आणि त्याची माहिती दिली आहे आणि ते सांगितलंय की हा सेल इथे वापरला कोणाला? AgNO3 ला. ओके. केसीएल साठीचा सेल इथे पुन्हा वापरला. मग सेल वापरला म्हणजे सेल मध्ये इलेक्ट्रोड तेच होते, फक्त त्यातलं केसीएल आणि AgNO3 हे सोल्युशन आपण चेंज केलं. तर तुम्हाला सेल कॉन्स्टंट माहितीये. सेल कॉन्स्टंट म्हणजे त्याच्यात लेंथ आणि एरिया असतो. त्यामध्ये AgNO3 वगैरे असतं का? हे कॉन्सन्ट्रेशन वगैरे असतं का? काही टेम्परेचर असतं का? नाही. तर सेल कॉन्स्टंट हा सेलचा स्वतःचा कॉन्स्टंट असतो. चला एवढं कळालं की आपण काय केलं आहे, जो सेटअप वापरला होता केसीएल साठी तो सेटअप आपण कोणासाठी वापरला? AgNO3 साठी. ओके. आणि मग तिथे पुन्हा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. तिथे काय लिहिलंय बघा. जेव्हा आपण तिथे AgNO3 टाकलं त्या सेल म्हणजे त्या फ्लास्क मध्ये, तिथे इलेक्ट्रोड तेच होते. तर ते सांगितलं की त्या AgNO3 चं कॉन्सन्ट्रेशन काय होतं? एवढं होतं. आता हे AgNO3 चं कॉन्सन्ट्रेशन आहे. त्याचा रेजिस्टन्स एवढा होता. टेम्परेचर तर सेम आहे ना, म्हणजे सेम टेम्परेचरला गप्पा चालल्यात. सेल सेम ठिकाणी ठेवला असेल. तर 2 सिच्युएशन दिले तुम्हाला की एक केसीएल
ची सिच्युएशन दिली आहे आणि एक AgNO3 ची आणि सेल सेम आहे. ओके, म्हणजे एकच फ्लास्क वापरलाय, त्यामध्ये 2 तुम्ही सोल्युशन्स टाकून बघितले. आता तुम्हाला त्याने विचारलं आहे की कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ. आता तुम्हाला प्रश्न विचारला आहे की मोलार कंडक्टिव्हिटी काढा. कोणाची? AgNO3 ची. तर तुम्हाला सांगितलं AgNO3 ची मोलार कंडक्टिव्हिटी काढा. बघा सिच्युएशन पुन्हा सांगतो. सिच्युएशन मध्ये आहे X आहे, त्यात फर्स्ट टाइमला KCl टाकला आहे, सेकंड टाइमला AgNO3 टाकला आहे आणि तुम्हाला सांगितलं की दोघं सिच्युएशन मध्ये की आता हे यूज करा डेटा आणि आम्हाला सांगा की AgNO3 ची मोलार कंडक्टिव्हिटी किती आहे. ठीक आहे, असं तुम्हाला प्रश्न विचारला आणि त्यासाठी पुन्हा देऊन ठेवलाय तुम्हाला कंडक्टिव्हिटी ऑफ KCl. KCl ची पुन्हा तुम्हाला एक कंडक्टिव्हिटी दिलेली आहे आणि बघा ती कशी दिली आहे ते 0.1 साठी KCl ची तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलाय 25 डिग्री सेल्सिअसला आणि ते दिलेलं आहे. ही मोलार कंडक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली. चला पुन्हा प्रॉब्लेमला एकदा सॉर्ट आउट करू काय काय दिलंय. ऍक्च्युली इथे हे लिहिलं चालतं ना तुम्हाला? याच्यावरती दिसतं ना हे लिहिलं तर याच्यावरती हो सर दिसतं. दिसतं ना? हे बघा काय काय दिलंय बघू आपण बघू आधी KCl साठी काय दिलं. हा KCl आहे. त्या KCl साठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन हे देऊन ठेवलेलं आहे 0.1. ओके, मोलार. त्यानंतर टेम्परेचर आपल्या फॉर्म्युल्यात काही आपण यूज करत नाही. त्याचं ओहम त्याचा त्या KClचा ह्या लिक्विडचं हे बघा रेझिस्टन्स त्या इलेक्ट्रोडचा नसतो, त्या लिक्विडचा असतो. समजलं? त्या लिक्विड जेव्हा KCl असतं त्याचा स्वतः लिक्विडचा रेझिस्टन्स दिलेला आहे KClचा, तो आहे 604 ओहम. ओके, नंतर तुम्हाला बघा कॉन्सन्ट्रेशन तेच दिलाय 0.01 आणि टेम्परेचर तेच दिलाय. म्हणजे तुम्हाला हे एवढं देण्यापेक्षा त्याने फक्त मोलार कंडक्टिव्हिटी म्हटलं तर चाललं असतं. तर तुम्हाला KCl ची त्याने तुम्हाला पुन्हा मोलार कंडक्टिव्हिटी दिलेली आहे. दिसतंय? कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? K दिसतोय इथे K काय आहे 0.00141 ओहम इनवर्स CM इनवर्स. एवढं तुम्हाला KCl बद्दल दिलं. करेक्ट. मग आता KCl चं दिलं आहे आणि कशाचं विचारलं आहे? AgNO3 चं. सिंपल लॉजिक आहे की तुम्हाला जर एवढ्या प्रॉब्लेम मध्ये KCl गप्पा केला जात आहे आणि AgNO3 चं विचारलं जात आहे म्हणजे KCl चा यूज केल्याशिवाय AgNO3 निघू शकत नाही. मग आपला फोकस काय असला पाहिजे की KCl मधनं आपल्याला काय काढावं लागेल की AgNO3 मध्ये वापरावं लागेल. बरोबर? मग एवढं कळालं का KCl बद्दल काय काय दिलंय? कॉन्सन्ट्रेशन दिलंय बघा KCl चं. पुन्हा सांगतो हे KCl च्या गप्पा करतोय आपण. कुठे गेलं KCl? हे KCl. हे कॉन्सन्ट्रेशन दिलाय, आता त्याचा रेजिस्टन्स दिलाय आणि त्याची कंडक्टिव्हिटी दिली. याला K म्हणू, याला R म्हणू, याला C म्हणू. दॅट्स ऑल. एवढंच दिलंय. आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे सेम सेटअप वापरला आहे, म्हणजे सेम सेल वापरला आहे AgNO3 साठी. आणि AgNO3 साठी काय दिलाय? पुन्हा कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे, पुन्हा तुम्हाला रेजिस्टन्स दिला आहे. ओके, तुम्हाला एवढं देऊन ठेवलंय आणि तुम्हाला सांगितलंय मोलार कंडक्टिव्हिटी काढा AgNO3 ची, जिथे एवढा प्रश्न विचारलाय. चला सोल्युशन कसं काढायचं? हा महत्वाचा पॉईंट होता इथे की त्यांनी सेम सेल का दिलाय. सॉरी, हे बघा त्यांनी सेम सेल दिला आहे याचा आपल्याला यूज करायचा आहे. त्यांनी सेल का चेंज केला? तर सेम सेल देण्याचं कारण काय होतं की सेल सेम दिल्यामुळे आपल्याला त्याला कॉन्स्टंट सारखा सेलचा हे बघा सेल कॉन्स्टंटचाच मिनिंग असतो त्या सेलसाठी फिक्स असलेली व्हॅल्यू. म्हणजे ह्या सेल हा जो आपण सेल सांगितला आहे की हा सेल आहे, यात KCl टाका, यात AgCl टाका, त्याचा सेल कॉन्स्टंट हा फिक्स आहे. मग तो KCl असेल का तो कोणताही असेल. मग त्यातनं आपण काय काढू? आधी त्या सेल कॉन्स्टंट काढू की ज्या सेल मध्ये या गप्पा चालू. मग कसा काढला जाईल सेल कॉन्स्टंट? तर विचार करू आपण. तर चला आपण आधी सेल कॉन्स्टंट काढू. मग तर सेल कॉन्स्टंट काढण्यासाठीचा फॉर्म्युलाकडे जाऊ आपण. सेल कॉन्स्टंट काय असतो? तर सेल कॉन्स्टंट असतो KRCl. KRCl. जर तुम्हाला त्याचा नीट फॉर्म्युला जर काल सांगितला होता K इज इक्वल टू काय असतो? सेल कॉन्स्टंट अपॉन R. बोला का फॉर्म्युला दाखवू? हे बघा हा फॉर्म्युला तुम्हाला कालच लर्न करायला सांगितलं की हा फॉर्म्युला आपल्याला लागतो.
तुम्हाला सेल कॉन्स्टंट करायचा आहे, कारण आपल्याला सेल बद्दल सेलचा कॉन्स्टंट माहित नाही आहे. आणि तुम्हाला जर त्या सेल मधल्या लिक्विड आहे, त्या केसीएल आहे, त्याचा तुम्हाला रेझिस्टन्स माहिती आहे. तो जो केसीएल आहे त्याचा आपल्याला कंडक्टिव्हिटी माहिती आहे, तर त्या सेलचा तुम्हाला कॉन्स्टंट काढता येतो. मग सेलचा कॉन्स्टंट काढा का? कारण केसीएल बद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे आता सांगितलं मी. केसीएल ची तुम्हाला कंडक्टिव्हिटी माहिती आहे बघा, केसीएल ची के माहिती आहे. केसीएल चा तुम्हाला काय माहिती पुन्हा? केसीएल चा रेझिस्टन्स माहिती आहे. मग तुम्हाला कॉन्स्टंट काढता येतो. मग चला सेल कॉन्स्टंट काढू. आपण सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला लिहू. के इज इक्वल टू सेल कॉन्स्टंट अपॉन आर. मग आता याला आपण अशा प्रकारे मॉडिफाय करू, ह्या आर ला इकडे आणू, मग के शी मल्टिप्लाय करू. के ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे केसीएल ची. आर ची व्हॅल्यू वरती 604 दिलेली आहे. समजत नसेल तर वरती या. ही केसीएल ची के ची व्हॅल्यू आता सांगितली, केसीएल ची आर ची व्हॅल्यू. व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत, पुट करा आणि तुम्हाला सेल कॉन्स्टंट मिळेल. मल्टिप्लाय करा याला. तर हे मल्टिप्लाय करायला काही एवढं काही मोठी गोष्ट नाहीये. मल्टिप्लाय त्याच्यात काही एवढा अर्थ नाही. मल्टिप्लाय शिकवणं. आन्सर येईल तुमचा 0.852. मग तुम्हाला सेल कॉन्स्टंट मिळालं होतं. सेलचा हा स्वतःचा कॉन्स्टंट असतो, मग तिथे केसीएल असेल किंवा HgNO3 असेल, कारण सेम सेल यूज केलाय. मग आपण सिंपल आहे. आपण तो सेल कॉन्स्टंट आता केसीएल वरनं जो सेल कॉन्स्टंट काढला आहे तो कुठे वापरू आपण? AgNO3 च्या सेल कॉन्स्टंट मध्ये, कारण आपण सेम सेल वापरला आहे. पॉइंट करतोय. हो मग सर. ही जी सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आता मग आपल्याला AgNO3 साठी काय विचारलंय बघा. त्याने सांगितलं आहे AgNO3 साठी, हे AgNO3 साठी तुम्ही मोलार कंडक्टिव्हिटी काढा. जायचं वरती, कालच फॉर्म्युला शिकवला. मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 K/C. आणि AgNO3 साठी आहे. मग AgNO3 साठी C शोधा, K शोधा. चला, तर AgNO3 साठी C हे दिलाय 0.01 दिलाय ना इथे. AgNO3 साठी C किती आहे? 0.01. मग लिहून घ्या. कुठे गेला? हा, अरे कंडक्टिव्हिटी काढून घेऊ ना आपण त्याची. चला, कंडक्टिव्हिटी आधी काय त्याने हा फॉर्म्युला आपण लिहिला. हा फॉर्म्युला लिहिला आपण. तर C तर तुम्हाला माहिती आहे किती आहे. इथे व्हॅल्यू बघा 0.01. पण ते अजून माहित नाही ना आपल्याला. AgNO3 चा के नाही माहिती. मग AgNO3 चा के कसं करणार आपण? तर के चा फॉर्म्युला तुम्हाला वरती दिला आहे. आर तुम्हाला AgNO3 चा दिला आहे. मागे बघून घ्या क्वेश्चन मध्ये 56530 आहे. पण तुम्हाला सेल कॉन्स्टंट माहित नव्हता. तर तुम्हाला सांगितलं सेम सेल यूज केल्यामुळे केसीएल साठी आणि इथे सेम सेल वापरल्यामुळे त्याचा कॉन्स्टंट हा सेमच असतो. मग इथली व्हॅल्यू डायरेक्टली इथे पुट करा. के दिला आहे. मग डिव्हिजन करा. तुम्हाला काय मिळणार? के मिळणार. ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स तुम्हाला सांगितलं तर युनिट असतं. मग आता के मिळाल्यावरती प्रश्न संपला. तुम्हाला जेव्हा त्याची मोलार कंडक्टिव्हिटी काढायची तेव्हा फॉर्म्युला हा असतो. लॅम्बडा इज इक्वल टू 1000/Kc. के तर तुम्ही आताच काढला. सी तर तुम्हाला दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. आन्सर टाका, व्हॅल्यू टाका आणि आन्सर काढा. आणि तुम्हाला AgNO3 मी मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला ही युनिटही लर्न करायला सांगितलाय. ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. म्हणजे असं करायचं नाही की मग तिथे कट छट करत बसायचं नाही, डायरेक्टली लिहायचं. तर चला, सर प्रश्न विचारा, कोणाला काही डाऊट आहे का की सर प्रॉब्लेम डोक्यावरती गेलाय? बोला. हॅलो, आले का सर्व? हो हो सर, आले. नाही सर, डाऊट नाही काहीच. इकडे उदडी वैभव पाटील. नाही सर. नाही आहे म्हणजे समजतंय काय चाललंय तर. घरी 2-3 वेळा प्रश्न सॉल्व्ह करा. हे बघा सिंपल आहे. प्रॉब्लेम महत्वाचा आहे. एक दिलाय तुम्हाला तर एकच चांगला करा. काय आहे ते बेसिक समजून घ्या. बेसिक काय आहे? एकदमच सिंपल आहे प्रॉब्लेमचं. लॉजिक हेच आहे की तुम्हाला असं सांगितलं आहे की
याला सेल म्हणतात, हे आधी तुम्हाला कळायला पाहिजे. हा सेल आहे, याचा स्वतःचा कॉन्स्टंट. आता हा सेल तुम्ही KCL ला यूज करा का तुम्ही तो AgNO3 ला यूज करा, त्याचा कॉन्स्टंट काही चेंज होत नाही. मग तुम्हाला सांगितलंय KCL चं कॉन्सन्ट्रेशन C दिलेलं आहे, रेझिस्टन्स दिलेला आहे. तुम्हाला AgNO3 चा तुम्हाला काय दिलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलेला, रेझिस्टन्स दिलेला आहे. तुम्हाला अजून विचारला आहे की AgNO3 चा मोलार कंडक्टिव्हिटी काढ, असा प्रश्न विचारला. मग हे काढण्यासाठी तुम्हाला KCL मध्ये एक एक्स्ट्रा गोष्ट दिलेली आहे, ती काय, कंडक्टिव्हिटी. KCL ची तुम्हाला कंडक्टिव्हिटी दिलेली आहे. ती का दिलेली आहे, तर तुम्हाला ही कंडक्टिव्हिटी वापरून काहीतरी करायचं. तर हा KCL मधला हा जो कंडक्टिव्हिटी ही गोष्ट आहे आणि जो R गोष्ट आहे, याला तुम्ही असं लिहू शकता, कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू हा जो सेल कॉन्स्टंट आहे, आपण जर हा R केला तर तुम्हाला हा सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते. मग तुम्ही याचा उपयोग करून काय काढला, सेल कॉन्स्टंट काढला. मग तो सेल कॉन्स्टंट, सेल तर इकडे तुम्ही AgNO3 तर मग तो सेल कॉन्स्टंट तर इथे ऍड झाला, कारण तो सेल तर सेमच आहे. मग तुम्हाला तो सेल कॉन्स्टंट इथे वापरता येईल, कारण तो सेल साठी सेम असतो. मग आता तुम्हाला ह्या केसने फक्त तुम्हाला हे सेल कॉन्स्टंट दिला, बस. मग आता सेल कॉन्स्टंट मिळाल्यावर तुमचा प्रॉब्लेम सोपा झाला. AgNO3 आहे तुमच्याकडे, तर AgNO3 ला तुम्हाला सांगितलं होतं की मोलार कंडक्टिव्हिटी काढा. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, 1000 K/C. तुम्हाला C तर डायरेक्टली दिसतं इथे, पण तुम्हाला K दिसत नाहीये. मग K चा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, K चा फॉर्म्युला काय असतो, CC/R. मग आता CC म्हणजे काय, तो तर तुम्ही ऑलरेडी इथे काढलेला आहे, तो इथे टाका. R तुम्हाला इथे दिलेला आहे, त्यावरनं K काढा, हा K काढा आणि इथे टाका, तुम्हाला याची व्हॅल्यू मिळून जाईल. तर असा हा सिंपल प्रॉब्लेम आहे. आधी तुम्हाला लॉजिक समजलं पाहिजे, करायचं काय ते, व्हॅल्यू वगैरे कॅल्क्युलेशन नंतर. तुम्ही नुसते प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युले लिहून ठेवलेत आणि प्रोसिजरही नीट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हाफ मार्क. लॉजिक महत्वाचं आहे, इमॅजिनेशन आलं पाहिजे, नुसतं रट्टा नाही मारायचा. रट्टा मारून ऍक्च्युली प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसतो. चला, मला वाटतं तुम्हाला भरपूर एक्सप्लेन केलेला आहे. अजून प्रश्न असेल तर विचार. तुम्ही तर काही विचारत नाही, मग मीच एक्स्ट्रा सांगतो. जायचं पुढं. हो माधवी. हो सर. तर प्रॉब्लेमला हो टाका, पुन्हा एकदा सॉल्व्ह करा आणि बघू बरं काय ते. प्रॉब्लेम महत्वाचा आहे. आपण नवीन टॉपिक सुरू करतो आहोत की त्याचं नाव आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल. आता सेल म्हणजे पुन्हा डोक्यात बसून घ्या, मी जेव्हा सेल म्हणणार तेव्हा तुमच्या डोक्यात असं आलं पाहिजे, याला प्लस, याला मायनस, याला इलेक्ट्रोड म्हणतात. यामध्ये काय असतं, लिक्विड असतं, त्या लिक्विडला इलेक्ट्रोलाइट म्हणतात आणि या सगळ्या गोष्टीला सेल म्हणतात. सेल म्हणजे एक फ्लास्क आहे, त्याच्यामध्ये एक लिक्विड आहे, त्या लिक्विडला इलेक्ट्रोलाइट म्हणायचं किंवा सोल्युशन म्हणायचं, त्यात 2 इलेक्ट्रोड टाकलेले आहेत, या अशा गोष्टीला आपण सेल म्हणतो. मग आपण बघतो आहे इलेक्ट्रोकेमिकल सेल. ठीक आहे, आपल्याला इलेक्ट्रोकेमिकल सेल्स अशा प्रकारचा टॉपिक बघायचा. आता इलेक्ट्रोकेमिकल सेल्स मध्ये आपण बघू काय काय. तर इलेक्ट्रोकेमिकल सेल्स शिकण्याच्या आधी आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट शिकावा लागतो, तो त्याचे छोटे छोटे पार्ट्स. तर याच्यामध्ये काय काय असतं ते आपल्याला एवढं मला इथे काही बोलायचं नाही, कारण पुढे शिकायचंच आहे. तुम्हाला सांगितलं ही जे इलेक्ट्रोकेमिकल सेल असतात त्यामध्ये महत्वाची रिॲक्शन असते, तिचं नाव असतं रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शन ऍक्च्युली हा चॅप्टर 11 मध्ये झालेला आहे, किंवा मी सांगितलं होतं की रेडॉक्स म्हणजे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. केमिस्ट्री मध्ये जर काही महत्वाचं असेल तर ते हेच असतं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. कशा प्रकारे तर तुम्हाला पुन्हा शिकायचं आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की इथे रेडॉक्स रिॲक्शन वरती काय चालतो, इलेक्ट्रोकेमिकल सेल चालतो. आता हे जे रेडॉक्स रिॲक्शन असते त्याच्यामध्ये काय असतं की एक रिॲक्शन असते, रेडॉक्स हे काय असते, रिॲक्शन असते. सेल आहे, हा इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे म्हणजे काय, ते एक सेटअप आहे. त्या सेटअप मध्ये कोणती रिॲक्शन चालते, रेडॉक्स रिॲक्शन. मग रेडॉक्स रिॲक्शन मध्ये काय चालतं, रे म्हणजे काय, रिडक्शन.
OX म्हणजे काय? ऑक्सिडेशन. म्हणजे रिडक्शन ऑक्सिडेशन झालं तर हे रिडक्शनला म्हणतात हाफ रिॲक्शन. त्याला काय म्हणतात? हाफ रिॲक्शन. ऑक्सिडेशनला काय म्हणतात? हाफ रिॲक्शन. आणि जेव्हा ते हाफ ऑफ एक होतं त्याला म्हणतात फुल रिॲक्शन. पॉईंट कळाला? हो हो सर. आपल्याकडे एक सेल आहे. सेल मध्ये कोणती रिॲक्शन चालते? रेडॉक्स रिॲक्शन. त्या रेडॉक्स रिॲक्शन मध्ये दोन प्रकारचे रिॲक्शन होतात. एकाचं नाव असतं रिडक्शन, एकाचं नाव असतं ऑक्सिडेशन. ते रिडक्शनला अर्धी रिॲक्शन म्हणतात, म्हणजे हाफ रिॲक्शन म्हणतात. ऑक्सिडेशनला अर्धी रिॲक्शन म्हणतात, म्हणजे ऑक्सिडेशन म्हणतात. ज्या दोघांना आपण प्लस करतो तेव्हा त्याला म्हणतो फुल रिॲक्शन. म्हणजे काय? कम्प्लीट रिॲक्शन. हाफ रिॲक्शन समोर, हाफ रिॲक्शन म्हणजे काय? हे रेडॉक्स जे आहे त्यामध्ये रिडक्शन झालं तर त्याला अर्धी रिॲक्शन म्हणतात. ऑक्सिडेशन झालं त्याला अर्धी रिॲक्शन म्हणतात. प्लस केल्यानंतर रेडॉक्स तयार होते आणि ही फुल रिॲक्शन असते. ओके, समजतंय ना तुम्हाला? ही अर्धी फुल. तर हाफ रिॲक्शन म्हणजे काय? तर तुम्हाला पुढे समजेल की हाफ रिॲक्शन कशा होतात. एवढं लक्षात ठेवायचं की ऑक्सिडेशन रिडक्शनला हाफ रिॲक्शन म्हणतात. चला पुढं, कारण हे चॅप्टर पूर्ण थिअरी आहे, म्हणजे पुढे ते समजेल तुम्हाला, पूर्ण तेच शिकायचं. आता हे काय जनरल टॉपिक आहे. मला वाटतं हे काही इलिमिनेटही केलं असतील तुमच्या बुकने की इलेक्ट्रोड्स कोणकोणते असतात. तर इलेक्ट्रोड्स म्हणजे काय? आपल्याकडे अशा प्रकारचे दोन काय असतात? रॉड असतात. एक प्लस असतो, मायनस असतो. ठीक आहे. एक कॅथोड असतो, एक ॲनोड असतो. माहिती असेल, बरोबर? हो तर कॅथोड आणि ॲनोड असतो. तर कॅथोड आणि ॲनोड अशा प्रकारचे आपल्याकडे दोन इलेक्ट्रोड असतात. तर इलेक्ट्रोड्स म्हणजे काय? तर मेटलचे रॉड असतात. मग जिथे काय होतं ते कशावरती ठरतं की जिथे रिडक्शन होतं त्याला आपण म्हणतो कॅथोड, आणि जिथे होतं ऑक्सिडेशन त्याला म्हणतो ॲनोड. हे डोक्यात बसवायचं, डायरेक्ट पाठ करून. कॅथोड मीन्स रिडक्शन, ॲनोड्स मीन्स ऑक्सिडेशन. तुम्हाला सीआर तर माहिती आहे चांगला. काय असतो सीआर? सीआर शब्द ऐकलाय का? सीआर याला क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात. म्हणजे तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आहात, म्हणजे क्लास 11 मध्ये आहात, तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये जातात किंवा कॉलेजमध्ये जातात किंवा कुठेही जातात तर तिथे एक वर्ड असतो सीआर. आहे की नाही तुमच्याकडे? कधी ऐकलं नाही का? तर तुम्ही कॉलेजमध्ये गेला तर तिथे सीआर असतो. म्हणजे मी जर एक इंजिनिअरिंग कॉलेजला गेला तर त्या क्लासचा एक सीआर असतो. सीआर म्हणजे तो क्लासचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. जसं की आपल्याकडे आपल्या भारताचा रिप्रेझेंटेटिव्ह मोदी आहे, तसं क्लासचा असतो आपला. तर लक्षात ठेवायचं, सीआर लक्षात ठेवायचं, कॅथोड आणि रिडक्शन, दॅट्स ऑल. मग लक्षात येऊन जाईल ॲनोड म्हणजे काय, मग ऑक्सिडेशन. लक्षात ठेवण्यासाठी, कन्फ्युज होऊ नये म्हणून सीआर लक्षात ठेवायचं, कॅथोड म्हणजे रिडक्शन. म्हणजे रिडक्शन काय असतं ते आपण बघू पुढे कसं येतं मॅडम. मग काय कळालं? कॅथोड तिथे रिडक्शन होतं, ॲनोड इथे ऑक्सिडेशन होतं. ओके, पुढं आता आपण पुढे शिकतो. महत्त्वाचा पॉईंट, महत्त्वाचा काय? टाइप्स ऑफ सेल्स. तर टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स किती असतात? तर मोस्टली दोन टाइप्स असतात. एकाला इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणतात, एकाला गॅल्व्हॅनिक सेल म्हणतात. आता आपण पहिला इलेक्ट्रोलाइटिक सेल बघू. आता ही जी इलेक्ट्रोलाइटिक सेल असते याच्यामध्ये काय होतं की आपण काय करतो, एक नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन असते. आता रिॲक्शन दोन प्रकार, एक असते स्पॉन्टेनियस आणि एक असते नॉन स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे काय? मी रिॲक्शन नाही म्हणतोय, जनरल गोष्ट म्हणतोय. इंग्लिश मध्ये वर्ड आहे स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे स्वतःहून होणारी. म्हणजे तुम्हाला स्वतःहून वाटतं की आपण जेवण केलं पाहिजे, पण स्वतःहून वाटतं की आपण मॅच बघितली पाहिजे, हे स्पॉन्टेनियस गोष्टी. नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे कसं? तुम्हाला कधीच वाटत नाही की आपण अभ्यास केला पाहिजे, असं वाटतं का तुम्हाला?
किंवा सकाळी आता 7 वाजता सरांचं लेक्चर आहे, नेमाडेचं कीर्तन सुरू होणार. दिस इज नॉन स्पॉन्टेनियस ना. कीर्तनाचा आनंद होतो का लोकांना? म्हणजे 7:30 ला कीर्तन दररोज होतं. हे नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. ही काय करावं, फोर्सफुली करावं लागते. आता काय आता करावं लागतंय. हो तुम्ही असं तुमच्यात कोणी आहे का की सर मला सर आनंद झालाय सर, मी 11वी शिकतोय, मी सर हे इलेक्ट्रोड शिकतोय, असं कोणाला आनंद आहे का? तुम्हाला शिकावं लागतंय. काय आहे ते, मार्क्स नाही भेटले तुम्ही फेल होणार. लोक तुम्हाला म्हणणार फेल झाला गधा आहे, तुम्हाला नोकरी नाही लागणार, तुम्ही पैसे नाही कमवणार, म्हणून तुम्ही शिकताय. असं स्पॉन्टेनियस आहे का हे? जसं की आता समजा घरात तुम्ही बसलात आणि काहीतरी बाहेर काहीतरी प्रोग्राम आहे, लगेच तुम्ही जाणार. हे स्पॉन्टेनियस आहे, स्वतःहून जातात तुम्ही. पण हे असं 11-12 क्लास आहे, चला जॉईन म्हटलंय, जॉईन करायचं आहे, हे स्पॉन्टेनियस नाही आहे. हे कसं आई वडील, समाज, प्रेशर, पैसा, करिअर, तुमच्यावरती फोर्स आहे की तुम्हाला करायचं आहे. मग हे जे एक्सटर्नल फोर्स लावून, म्हणजे जी गोष्ट नॉन स्पॉन्टेनियस असते म्हणजे करायची नसते, म्हणजे जी जी करायची गोष्ट नसते तिला बाहेरून जेव्हा आपण एक्सटर्नल सोर्स लावतो, काय लावतो, सोर्स म्हणजे काय, फोर्स लावतो, एक्सटर्नल फोर्स लावतो आणि जी गोष्ट करून घेतो त्याला आपण काय म्हणतो, नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन. मग इलेक्ट्रोलाइट्स मध्ये तसंच असतं. इथे अशा प्रकारचे 2 इलेक्ट्रोड असतात, त्यात एक सोल्युशन असतं, ते रिॲक्शन व्हायला तयार नसते, ते रिॲक्शन व्हायला तयार नाही. मग आपण काय करतो, त्याला बाहेरून बॅटरी बसवतो, मोठी बॅटरी बसवतो. मग ती बॅटरी बाहेरून, ही नॉन स्पॉन्टेनियस गोष्ट आहे, म्हणजे ही रिॲक्शन व्हायला तयार नाही, नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन, ही रिॲक्शन होऊ शकत नाही. तर तुम्ही बाहेरून काय करतात, फोर्स लावतात. फोर्स म्हणजे आपली बॅटरी. आणि कसं लावतात, तुम्ही त्यात डायरेक्ट करंट पाठवता. करंट म्हणजे बॅटरी म्हणजे करंट, त्यात तुम्ही डीसी करंट पाठवतात, म्हणजे डायरेक्ट करंट पाठवतात. मग करंट पाठवल्यामुळे त्या बिचाऱ्या त्या सोल्युशन वरती फोर्स लागतो, जबरदस्ती त्याला काही रिॲक्शन करावं लागते आणि रिॲक्शन कम्प्लीट होते. म्हणजेच काय की जी रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस स्वतःहून होणार नाही, ती रिॲक्शन करायची. कशी करायची, तर बाहेरून एक्सटर्नल फोर्स लावायचा. फोर्स म्हणजे काय, तर करंट लावायचं आणि ती रिॲक्शन करून घ्यायची. म्हणजे हा जो सोल्युशन आहे, या सोल्युशन मध्ये रिॲक्शन होत नाही का, मग ठीक आहे, बॅटरी लावायची, फोर्स लावायचं आणि इथे रिॲक्शन करून टाकायची, अशी जी गोष्ट असते त्याला म्हणतात इलेक्ट्रिक सेल. त्या सेलमध्ये आपण ज्या रिॲक्शन होत नसतात त्या रिॲक्शन करतो. जसं तुमच्याकडे पाणी आहे, बरोबर, आणि तुम्ही म्हणणार आता की पाण्यापासून मला ऑक्सिजन पाहिजे, भेटणार का? तुम्ही काय मिलियन बिलियन इयरही थांबले तरी त्या पाण्यापासून तुम्हाला ऑक्सिजन मिळणार नाही, कारण त्या पाण्याला ऑक्सिजन द्यायचं नाहीये. त्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन स्वतःसोबत खुश आहेत, काय प्रॉब्लेम आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे, मला ऑक्सिजन हवं, मग तुम्हाला ते तोडायचं, याला डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतात, तोडणं. मग त्यासाठी तुम्ही त्या पाण्यात 2 रॉड टाकणार, बाहेर बॅटरी बसवणार आणि बाहेरून फोर्स लावणार आणि त्या हायड्रोजनला इकडं ताणणार, ऑक्सिजनला इकडं ताणणार, ऑक्सिजन इकडं, हायड्रोजन इकडं, तुम्हाला ऑक्सिजन मिळाला बाय फोर्स. त्याला म्हणायचं इलेक्ट्रोलाइटिक सेल. इलेक्ट्रोलाइटिक सेल, इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय की जे होत नाही त्याला बाहेरून फोर्स लावायचा आणि ते करून घ्यायचं, त्याला इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणतात. मग फोर्स कोणता वापरायचा, बॅटरी. बॅटरी म्हणजे काय, करंट. करंट, इलेक्ट्रिसिटीची पॉवर असते, त्याने केमिकल रिॲक्शन्स करायच्या ज्या होत नाही, अशा त्या डिव्हाइसला किंवा जे जे आपण भांडं म्हणतो त्याला इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणायचं. ज्यात होत नाही ते इलेक्ट्रिसिटीने आपण करून घेतो, कारण आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिसिटी इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ती ह्या हायड्रोजन आणि ऑक्सिजनला ब्रेक करू शकते. हे स्वतःहून ब्रेक होत नाहीत का, यांना आपण बाहेरून ब्रेक करू, काय, करंट देऊ. पॉइंट कळतोय काय तर हे मॅटर. हो दुसरी रिॲक्शन, दुसरी गोष्ट म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिसिटी येऊन जेव्हा आपण नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे जी रिॲक्शन होत नाही ती रिॲक्शन करतो, तेव्हा त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइटिक सेल. सेल म्हणजे ज्याच्यात ते होतं, त्या डिव्हाइस मध्ये जे होतं त्याला इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणतात. गॅल्व्हॅनिक सेल. आता हा जो सेल असतो हा स्पॉन्टेनियस असतो, म्हणजे कसं की हा
जरा वेगळा असतो. म्हणजे कसं की स्वतःहून करतो तो. जसं की त्याला अभ्यास करायला आवडतं. असे असतात ना काही लोक की त्यांना खरंच आवडतं. माहिती आहे का तुम्हाला? काही लोकांना खरंच अभ्यास करायला आवडतं. असं असतं का? हो तुम्ही कसं बघितलं कोणी की सर खरंच या मुलाला अभ्यास करायला आवडतं, सर या माणसाला अभ्यास करायला आवडतं. काही लोकांना काही गोष्टी खरंच करायला आवडतात. तर काही मुलं स्वतःहून अभ्यासही करतात कारण त्यांना माहिती असतं की नॉलेज हे पॉवर असतं. जसं इलेक्ट्रिसिटी पॉवर असतं तसं नॉलेज इलेक्ट्रिसिटीपेक्षा नॉलेज डेंजर पॉवर असतं. पण ते ऍक्च्युली तुम्हाला आता कळणार नाही कारण अजून तुम्हाला भरपूर गोष्टी बघायच्या. तुम्हाला माहित नाही की जो टाइम आता जो स्पेंड करतायत लाईफमध्ये त्याच्यामध्ये नॉलेजची किती व्हॅल्यू आहे. तुमचं नॉलेज जरी ते कमी राहिलं ना बाकीच्यांपेक्षा म्हणजे हे काही तुम्ही 10 मुलं आहात. काही मुलांनी जास्त नॉलेज घेऊन जर चुकून तुमच्या पुढे निघून गेलेत ना, तुम्हाला 10 वर्षाने समजेल की आपण आपला ब्रेन जो डेव्हलपमेंट तुमच्या ब्रेनचं डेव्हलपमेंट कुठपर्यंत होणार आहे माहिती आहे का? 21 इयर. तुम्ही आता काहीतरी अराउंड असाल. किती इयर मध्ये असाल तुम्ही? 17, 16 मध्ये असाल का? 18? हो सर कुठेतरी असाल अराउंड किती? 16-17. 17 मध्ये. असं मानलं जातं की माणसाचा ब्रेन जो आहे तो ब्रेन फास्ट ग्रोथ करत असतो 17, 18, 21 पर्यंत तुमचा ब्रेन काय करणार आहे? डेटा ऍक्सेप्ट करणार आहे. डेटा ऍक्सेप्ट म्हणजे काय? तो स्वतःची ब्रिलियन्सी प्रूव्ह करणार. मग आपलं एज्युकेशन सिस्टीम तेच म्हणतं माणसांना कुठपर्यंत शिकवा? 21 वर्षापर्यंत शिकवा. काय 21 वर्षापर्यंत आपण शिकवतो? कॉलेज वगैरे ठेवतो. कारण तिथपर्यंत डोकं आपलं नॉलेज घेत असतं. ब्रेन त्याला डेव्हलप करत असतं. तर काय होतं काही लोक आहेत ना 21 वर्षापर्यंत इथे 17, 18, 19, 20 इथे काहीच करत नाही. त्या ब्रेनला ते तसंच गधा ठेवतात. मग काय होतं काही लोक पुढे निघून जातात तर काही लोक मग त्यांना मग 10 वर्षानंतर पुढे कळतं की टाइम होतं इथे. तो टाइम आपण आपल्या ब्रेनवरती काम करायचं होतं ना की हातापायांवरती. हातापाय तुमचे काय? तुम्ही वय वर्ष 35 झालात तरी तुमचे हातपाय काम करतात. 30 झालात तरी करतात. पण जो ब्रेन असतो त्याचं डेव्हलपमेंट जे असतं ते डेव्हलपमेंट ऍट एज ऑफ 21च असतं. त्याच्या पुढे तो चांगला डेव्हलप नाही. तो थांबतो. जर तुम्ही त्याचं डेव्हलपमेंटमध्ये जर त्याला मदत केली, त्याची पॉवर वाढवली, त्याला त्रास दिला, तर तो स्वतःला डेव्हलप करतो. तर बघा तुम्हाला कशा प्रकारे तुमच्या ब्रेनला डेव्हलप करायचं. तर स्पॉन्टेनियस जे रिॲक्शन्स आहेत ह्या स्वतःहून होतात. काही मुलं स्वतःच्या ब्रेनला स्वतःच पळवतात, ब्रिलियंट असतात. तर स्पॉन्टेनियस रिॲक्शन हे स्वतःहून ते अभ्यास करतात, हुशारही असतात. हुशार म्हणजे काय? ते स्वतः अभ्यास करतात म्हणून ते हुशार. तसं काही हुशारी म्हणजे काय असं? हुशारी म्हणजे काय असतं? तुमच्याकडे प्रॉपर टाईमही आहे, तुमच्याकडे डाटाही आहे, ते वापरणं. याला आपण हुशारी म्हणतो. तर स्पॉन्टेनियस रिॲक्शन मध्ये ते स्वतःहून जेव्हा गोष्ट होते, केमिकल रिॲक्शन होते आणि त्याच्यामुळे जेव्हा आपला पॉइंट संपू आपला पॉइंट हा आहे की केमिकल रिॲक्शन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन स्वतःहून होते. ओके. आणि रिॲक्शन जेव्हा स्वतःहून होते म्हणजे असा एक पॉट आहे त्यामध्ये रिॲक्शन स्वतःहून होते आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला इथे इलेक्ट्रिसिटी मिळते, करंट मिळतो, त्याला म्हणायचं गॅल्व्हॅनिक. बघा दोन टॉपिक आहेत. इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये काय म्हटलं मी? करंट पाठवायचा आणि रिॲक्शन होणार. याला म्हणतात इलेक्ट्रोलाइटिक. गॅल्व्हॅनिक सेल म्हणजे रिॲक्शन होणार आणि तुम्हाला करंट मिळणार. उलटा असतो. तुमच्या मोबाईलमध्ये जी बॅटरी असते ती काय करते? किंवा एव्हरीडेचा सेल असतो तुम्हाला दुकानातून आणतात. त्यामध्ये ऑलरेडी असं मटेरियल ऍड केलेलं असतं की ते रिॲक्शन करतं आणि तुम्हाला करंट देतं आणि तुमचं घड्याळ चालतं. पॉईंट करतोय तुम्हाला? हो तर काही रिॲक्शन्स किंवा पाण्याचं तुम्ही ऑप्शन बाहेर काढलं हे तुम्ही करंट देऊन रिॲक्शन आणि तुम्ही तुमच्या घड्याळाने तुम्हाला कंटिन्युअस एनर्जी दिली का? तर त्यात एनर्जी होती, त्यात रिॲक्शन होत होत्या. रिॲक्शन स्टॉप, तुमचं घड्याळ स्टॉप. तर दोन डिफरंट टाईपचे मग लक्षात ठेवायचं, स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस. सिम्पल टॉपिक आहे म्हणजे ऍक्च्युली आपल्याला पुढे ते शिकायचं आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय फरक आहे? तर याच्यामध्ये फरक आहे की ऍनोड हा काय असतो इथे पॉझिटिव्ह असतो. ऍनोड म्हणजे काय? हे सेल आहे, यात हे दोन रॉड आहे. ठीक आहे. याला प्लसला आपण ऍनोड म्हणतो. कशामध्ये? इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये. आणि गॅल्व्हॅनिक सेल मध्ये आपण काय म्हणतो? ऍनोडला मायनस म्हणतो.
रिव्हर्स झाली ना रिॲक्शन. हो करंट जेव्हा असं येतो तेव्हा ॲनोड प्लस, करंट जेव्हा असं जातो तेव्हा ॲनोड मायनस. पॉईंट करतोय. सर इलेक्ट्रोलाइटिक सेलचा ॲनोड हा प्लस असतो, गॅल्व्हॅनिक सेलचा ॲनोड हा मायनस असतो. त्यापेक्षा असं लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रोलाइटिक सेल लक्षात ठेवायचं करंट मध्ये येतो तेव्हा ॲनोड हा प्लस असतो, म्हणजे याचा अर्थ गॅल्व्हॅनिक सेल ॲनोड हा मायनस असतो. एक लक्षात ठेवा, दुसरं त्याला उलट करा. याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन होतं मुलात की इलेक्ट्रोलाइटिक सेलचा ॲनोड हा प्लस असतो, हे तर माहिती असतं ॲनोड प्लस असतो, कॅथोड मायनस असतो. आपल्या डोक्यात हेच बसले असतं, ॲनोड म्हणजे प्लस, कॅथोड म्हणजे मायनस. पण जेव्हा गॅल्व्हॅनिक सेल येतो तेव्हा त्याला समजत नाही की कॅथोड हा प्लस झाला, उलट रिव्हर्स झालेली रिॲक्शन. इलेक्ट्रोलाइटिक सेलच्या रिव्हर्स हा गॅल्व्हॅनिक सेल असतो. त्याच्यामुळे तुम्ही जर रिॲक्शन रिव्हर्स करताय तुम्हाला त्याची पोलॅरिटी रिव्हर्स करावं लागते. तर इलेक्ट्रोलाइटचा प्लस, ॲनोड प्लस, इकडे मायनस होतो. एवढं ठीक आहे. चला आता आपण एक एक टॉपिक शिकू की इलेक्ट्रोलाइटिक सेल. भरपूर डिस्कशन झालं आपलं की इलेक्ट्रोलाइटिक सेल म्हणजे 2 रॉड असतात. त्यात हे बघा थिअरी आता, म्हणजे आता पुढच्या पॉईंट मध्ये प्रॉब्लेम हा कन्सेप्ट कमी आहे, थिअरीच जास्त आहे. मग एक कंटेनर असं, हे तर तुम्हाला सांगितलंय बघा. हे वाचायचं, कंटेनर असतं, त्यात 2 इलेक्ट्रोड असतात, प्लस ॲनोड असतो, मायनस असतो, ते झालेलं आहे. आपण पॉईंट बघू. NaCl हॅलो. हा सर. तर इलेक्ट्रोलाइटिक सेल ऍक्च्युली काही मुलं आहेत की ते आपल्या क्लासमध्ये येत आहेत पण त्यांना घेतलेलं नाही आपण. त्यांना घ्यायचं का अनुजा, ते पाटील त्यांना, की नाही अलाउ नाही करायचं? कोणते सर? हॅलो. कोणते सर? काय नाव ते पुऱ्याचं? तो काय नाव त्याचं? सचिन, सचिन म्हणून तो होता, तो पोरगा बघतो. हा ठोरे का? हा. तो मला 5-6 दिवसांपासून कॉल करतोय, सर आम्हाला क्लासला लवकर आ, लवकर आ. आताही कॉल केला होता मला, सर तुम्ही लिंक पाठवत नाही. सर बघा घ्यायचं नाही तुम्ही. का त्यांना? तुम्ही बघा ठीक सर. ठीक आहे. तसं तर मी 4-5 दिवसांपासून त्यांना घेतलं नाही लेक्चरला. त्यांचं म्हणणं सर आम्हाला लवकर आ, परीक्षा जवळ आली आहे, आमचा काही अभ्यास नाहीये. त्यांना मी हो म्हटलं, तर त्याला माहिती होतं की मॉर्निंगला लेक्चर असतं. मी सांगितलं होतं की आमचे लेक्चर मॉर्निंगला असतं. तो मला कॉल करतोय, सर आम्हाला लिंक पाठवले नाही. बघू काय हितेश सरना विचारू काय करायचं. ठीक आहे. हो. चला इलेक्ट्रोलिसिस बघायचं आपल्याला. इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. मोल्टनचा मिनिंग लक्षात घ्या. मोल्टन म्हणजे, मोल्टन वेगळा कन्सेप्ट असतो. मोल्टन म्हणजे NaCl घ्यायचं, त्याला हीट करायचं, त्याचं लिक्विड तयार करायचं. मोल्टन म्हणजे काय? NaCl घ्यायचं, त्याला हीट करायचं, त्याचं लिक्विड करायचं. ठीक आहे. त्यात पाणी टाकायचं नाहीये. आणि ॲक्वियस म्हणजे काय? NaCl ॲक्वियस म्हटलं म्हणजे काय? NaCl घ्यायचं, त्यात पाणी टाकायचं. समजलं? मोल्टनचा फरक, मोल्टन आणि ॲक्वियस मध्ये फरक समजला. NaCl मोल्टन आहे म्हणजे काय? त्याचं स्वतःचं काय लिक्विड आहे, त्यात पाणी नाही टाकलेलं. आणि NaCl ॲक्वियस आहे. ॲक्वियस म्हणजे काय? याला वॉटर म्हणतात. NaCl मध्ये पाणी टाकतं. हा कन्सेप्ट कळाला का आधी सांगा, नंतर मग आपण पुढे. माधवी कळाला? हो सर. कोणाला कळालं नाही? मोल्टन हा कष्ट कळाल्याशिवाय पुढचा पॉइंटच प्रश्न नाही. मोल्टनचा मिनिंग असतो NaCl ला घ्या, त्याला तापवा आणि त्याचं लिक्विड बनवा. त्यामध्ये पाणी नसणार, फक्त Na आणि Cl असणार. मग चला आपल्याला बघायचंय की NaCl ला मोल्टन मध्ये आपण आता काय करणार आहोत? ब्रेक करणार आहोत. इलेक्ट्रोलिसिसचा अर्थच आहे. आपला टॉपिक काय आहे? इलेक्ट्रोलाइटिक सेल. तो ब्रेकच करणार, तो ऍड नाही करणार. मग आपण ठरवलंय आता मिठाला ब्रेक.
मग सॉलिड मिठाला तुम्ही काही करू शकत नाही, मग लिक्विड मिठाला करायचं. तर मग लिक्विड मिठाला आपल्याला ब्रेक करायचं. आवाजला काय झालं माझ्या? चला, मग हे मीठ घ्यायचं. आता मिठाचं पाणी केलंय. मीठ काही पाणी असं तुमच्या घरच्या टेम्परेचरला होत नाही. 1500-3000 टेम्परेचर लागतं मिठाला लिक्विड व्हायला. 2-3000 वाटतं काहीतरी टेम्परेचर आहे, मेल्टिंग पॉईंट आहे मिठाचं. त्यामुळे तुमच्या घरात काही मीठ लिक्विड मध्ये मिळणार नाही. तर ते मीठ लिक्विड मध्ये घेतलेलं आहे आपण. त्यात सांगितल्याप्रमाणे कॅथोड प्लस, एनोड मायनस, बॅटरी, डीसी, डायरेक्ट करंट म्हणतो आपण. मग सिंपल आहे, तुम्हाला माहिती आहे Na लिक्विड मध्ये प्लस असतो, Cl मायनस असतो. प्लस जाणार मायनस कडे, मायनस जाणार प्लस कडे. आणि Na काय होणार? Na काही गॅस नसतो, तर Na ते चिपकून जाणार. त्याला फ्यूज Na म्हणतो आपण. आणि Cl काही असा इलेक्ट्रोडला चिटकणार नाही. Cl चिटकतो का? तो गॅस असतो. एक सेल येणार, तर दुसऱ्या सेलची वाट बघणार, दुसरा आला की दोघंही काय करणार? बॉन्ड बनवणार आणि Cl2 गॅस म्हणून इथून बबल म्हणून बाहेर निघून जाणार. तर अशी सिंपल रिॲक्शन होणार. याला म्हणतो आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ HCl. ठीक आहे. तर महत्वाची गोष्ट आहे रिॲक्शन. हे तर काय आपण ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला. रिॲक्शन बघू आपण. मधल्या गोष्टी काय एवढं महत्व नाहीये. रिॲक्शन ही महत्वाची आहे की ऑक्सिडेशन काय होणार, रिडक्शन काय होणार. आधी आपण बघू की ह्या सोडियमचं काय होणार. तर सोडियम कुठे जाणार? कॅथोड वरती जाणार. Na हा प्लस असतो, तो मायनस कडे जात असतो. मायनस हा कॅथोड असतो. आणि तुम्हाला सांगितलं होतं मी, इथे काय होणार? हॅलो, इथे काय होणार बघा, हाफ रिडक्शन ऍट कॅथोड. आता हा Na येणार, हा Na प्लस येणार, तिथे तो एक इलेक्ट्रॉन घेणार, काय करणार? Na तयार करणार. पॉसिबल आहे का हे? आहे की नाही मला सांग. हो. Na प्लस आला, त्याच्या डोक्यावरती एक प्लस होता, तर एक मायनस दिला, प्लस मायनस 0 होईल. तर तिथे Na तयार होतो आणि तिथं तो Na काय होतो? त्या रॉडला चिपकून जातो कॅथोडला. तर याला काय म्हणतो आपण? कॅथोडिक रिडक्शन झालं. म्हणजे तिथे काय झालं? रिडक्शन झालं. म्हणजे Na आला, त्याने इलेक्ट्रॉन घेतला आणि तो तिथे चिपकून गेला. तर याला म्हणतो आपण हाफ रिॲक्शन. ही कॅथोडला झालेली रिॲक्शन. हे एवढं महत्वाचं नाही की मला हे महत्वाचं. हे समजलं का? सांग. Cl ला काही मिनिंग नाही. L म्हणजे लिक्विड आहे. आता सॉलिड लिक्विड स्टेट मध्ये ना तो Na. आता सॉलिड कसं जाणार? तो लिक्विड स्टेट मध्ये. तर L फक्त लिक्विड दाखव. तर क्लोरीनचं काय होणार बघा. क्लोरीन काय करणार? क्लोरीन कोणाकडे जाणार? प्लस कडे. प्लस म्हणजे एनोड कडे. क्लोरीन हा मायनस एनोड कडे जाणार. आता मायनसला जर प्लस व्हायचं असेल तर काय करावं लागेल? जेव्हा हा प्लस होता त्याला इथे 0 करण्यासाठी आपण त्याला इलेक्ट्रॉन देऊन टाकला, तर तो 0 होऊन गेला. ज्या ऑलरेडी मायनस आहे तो काय करणार? तो इलेक्ट्रॉन घेऊन पुन्हा Cl-2 करणार का? नाही. तो त्याच्या डोक्यावरचा जो मायनस आहे तो देऊन टाकणार. तो काय करणार? मग हा Cl काय करतो? आपला मायनस या एनोडला काय करतो? देऊन टाकतो. मग तो एक देतो, पण ते एकाने काही होत नाही. मग तो काय करतो? 2 Cl- सोबत जातात आणि आपले 2 इलेक्ट्रॉन काय करतात? त्या एनोडला देऊन टाकतात. मग 2 इलेक्ट्रॉन मायनस दिल्यामुळे हे Cl काय होतात? 0 होतात असे. आणि 2 Cl 0 राहू शकत नाहीत कारण Cl असा एकटा नसतो. मग ते काय करतात? दोघं काय करतात? हा Cl आणि Cl असं काय करतात? एकत्र येतात. हा Cl आहे, हा Cl आहे. दोघं गेले होते, दोघांनी एक इलेक्ट्रॉन दिला आणि 2 इलेक्ट्रॉन तिथे त्या एनोडला देऊन टाकले. आणि दिल्यामुळे लक्षात घ्यायचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन देणं. मग आता त्यांनी इलेक्ट्रॉन तर देऊन टाकले आपल्या डोक्यावरचे, मग ते दोघं फ्री झाले, त्याच्या डोक्यावरती तर 0-0 झाले.
मग दोघंही काय करतात मग इथे एकमेकांशी बॉन्ड करतात. आपल्याला माहिती आहे Cl आणि Cl बॉन्ड करतात आणि ते गॅस तयार करतात Cl. मग तो Cl2 गॅस तयार केल्यावरती तो गॅस त्या इलेक्ट्रोड वरनं असं बाहेर निघून जातो आणि Na काय करतो इथे बसून जातो. मग ही जी रिएक्शन आहे ही 1 स्टेप नाहीये, 2 स्टेप. ही फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप. मग आपण जेव्हा दोन मॅथ्स मध्ये जसं दोन इक्वेशन प्लस करतो तसं केमिस्ट्री मध्ये आपण हे रिएक्शन म्हणजे इक्वेशन असतात यांना प्लस करतो. बघा आउटपुट काय मिळालं आपल्याला इथे. बघा इथे काय काय चेक करा. इथे Cl आहे, इथे Cl आहे, इथे Cl आहे. हे बघा आता हा जो गॅप आहे त्याला इक्वल टू करा. हे जे एरो आहेत त्याला इक्वल म्हणतो आपण. मग त्याला इक्वल करा, याला पण इक्वल टू म्हणू. मग मला इथे 2 Cl दिसतात. इक्वल इक्वेशनच्या ह्या साईडला 2 Cl दिसतात आणि मग ह्या साईडलाही 2 Cl दिसतात. मॅथमॅटिक्स एकच म्हणतं यांना कट करा. पण यालाही कट करणार, यालाही कट करणार, कारण हे मी इक्वल टू केलेलं आहे. मग या साईडला राहिलं काय, हे कट झालेत, हे कट झाले. हा राहिला, तिला खाली येणार, त्याला प्लस करायचंय. Cl2 त्याला खाली नेणार आणि 2 मायनस खाली नेणार आणि मधला 2 होता त्याला पुन्हा कंटिन्यू करणार. मग मला एवढी रिएक्शन मिळणार. आता सांगा मला याच्यात काही इश्यू का कोणाला? हे सर इक्वेशन कसं आलं खालचं? सर कळालं. ज्याला जिथे समजलं नसेल तिथे इथे सांगतो. हा हा होता, हे ट्वाइस Cl मायनस गेले होते, त्याने Cl आणि Cl तयार केला आणि आपले 2 इलेक्ट्रॉन बाहेर टाकून दिले. मग आता हे Cl काय करतात, एकत्र येतात आणि आपला Cl2 बनवतात. मग आता ह्या 2 रिएक्शन आपल्याला आवडत नाही, आपण त्याला प्लस करतो. मग हे जे फॅक्टर आहे याला आपण इक्वल टू म्हणतो. मग आता ह्या इक्वल टूच्या इकडे मॅथ आणि इकडे मॅथ, हा Cl हा Cl कट मॅथ आहे. मग हे खाली आता आता Cl2 मायनस तिकडे आहे का? नाही. मग तो खाली लिहायचा Cl2 मायनस. हे इक्वल टूच आपलं कंटिन्यू करायचं यूज असतो. इथे ट्वाइस इलेक्ट्रॉन प्लस Cl2. तर ह्या रिएक्शनला म्हणतात दिस इज अ रिएक्शन ऍट एनोड. ओके. मग आता आपण कोणती रिएक्शन वापरणार आणि ही रिएक्शन वापरणार आणि त्यानंतर मग आपण ते दोघं रिएक्शनला काय करणार, प्लस करणार. हे बघा ही पहिली रिएक्शन आठवते आणि दुसरी रिएक्शन पुन्हा तेच करणार. दिस इज इक्वल टू इलेक्ट्रॉन उडवायचे, करेक्ट. मग हा Cl2 मायनस इथे लिहायचा, Na+2 इथे लिहायचा, खाली इक्वल टू द्यायचं, Cl2 गॅस इथे लिहायचा, Na इथे लिहायचा आणि आपली ही टोटल रिएक्शन कम्प्लीट. हिला रेडॉक्स रिएक्शन म्हणतात. ही रेडॉक्स रिएक्शन ही वरची रिएक्शन आहे तिला ऑक्सिडेशन म्हणतात. हे खालची रिएक्शन आहे तिला रिडक्शन म्हणतात आणि खालच्याला काय म्हणतात, रेडॉक्स म्हणतात. अशा प्रकारे आपलं इलेक्ट्रोलायसिस ऑफ NaCl ची फायनल रिएक्शन झालेली. तर आजच्या होमवर्क मध्ये पॉइंट आहे तुमचा की ही आजची रिएक्शन आहे तिला रिवाइज करणं आणि पुढच्याला रेडी राहणं की आपल्याला पुढं काय करायचं. हे जर समजलं तर मला वाटतं पुढचं चॅप्टर तुम्हाला 10 मिनिटातही शिकवलं जाऊ शकतं. फक्त तुम्हाला हे आजची रिएक्शन समजली. कुठे गेली रिएक्शन? रिझल्ट काय भेटला? हा जो Cl2 होता कुठे गेला? ही दुसरी रिएक्शन आहे. रिझल्ट काय मिळाला आपल्याला? Cl2 गॅस एनोड वरती गेला, सोडियम कॅथोड वरती सिल्वर व्हाईट कलर मध्ये चिपकून गेला. तर अशा आपली रिएक्शन कंप्लीट झाली. चला बोला, काही डाऊट आहे का? नाही. इकडे रूपाश्री, नाही सर. वैभव पाटील, नाही सर. तर मला वाटतं की तुम्हाला कळालं असेल. चला, किती लोक प्रेझेंट आहेत, अब्सेंट आहे काय मी काही बघत नाही. ओके, कोण अब्सेंट आहे? साहिल आहे,
राज आहे. प्रतीक्षा नाही आहे का लेक्चरला? प्रतीक्षा आली होती का? माधवी? नाही नाही? सर, नव्हती आली ती. ठीक आहे. परीक्षेला प्रतीक्षा ना. संध्या संध्या काय चाललंय? हा सर. नाही समजलं तर हे बघा काय करायचं, तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ तर तास टाकत असतो, हो सर. त्यामुळे एकदा बघून घ्यायचे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की तुम्ही एक दोनदा बघितल्यावर तुम्हाला कळणार नाही असं काही होणार नाही. आणि ठीक आहे, मग मला नाही वाटत की आपण काही एवढा जोरात जातो आहे किंवा काही एवढं हार्डही काही इश्यू नाहीये. टॉपिक सोपे आहे, सोपे म्हणजे सिम्पल आहेत, एवढं काही हार्डही. ठीक आहे, मग स्टॉप करू आपण. थँक्यू.